अहमदाबादमधून लंडनला निघालेलं विमान याचा अपघात झाला. या अपघातात 242 प्रवासी होते, त्यापैकी 241 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. केवळ एक कुमार विश्वास हे त्यामधून बचावले. मात्र या प्रवासामध्ये महाराष्ट्रातील काही प्रवासी होते, त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील या कराड शहरात सध्या आपण आहोत. ते म्हणजे हे ढवळीकर कुटुंबीय आहेत, त्यांचं हे घर आहे सध्या बंद आहे. आणि याचं कारण, हे बंद असण्याचं कारण म्हणजे या प्रवाशांमध्ये याच घरातील कन्या कल्याणी ढवळीकर, जी प्रकाश ढवळीकर आणि ज्योती ढवळीकर यांची मुलगी होती, आणि ती सध्या या आपल्या पतीसह लंडनला जाताना तिचा मृत्यू झालेला आहे. खरं तर यामध्ये मृत्यू झाल्यानंतर या घराला सध्या आपण कुलूप पाहतोय. मात्र आपल्यासोबत या ठिकाणी बोलण्यासाठी कल्याणीची मैत्रीण आणि बालपणीची मैत्रीण सवंगडी आहे. काय सांगाल, कल्याणीचा दुर्दैवी मृत्यू झाला? मी कल्याणीची बालपणीची मैत्रीण भक्ती. आम्ही घरासमोरच राहतो. एकमेकींना आम्ही लहानपणापासून खूप ओळखत होतो. आम्ही एकत्र खेळायचो, मजा मस्ती करायचो. पण तिच्यावर अचानक हे जे काही झालेलं आहे त्याच्यामुळे आम्ही सगळेच खूप दुःखात आहोत. आणि तिचे आई वडील वगैरे इथेच राहतात. कल्याणीचं कोणत्या शाळेत शिक्षण झालं? आम्ही सगळेच आमच्या गल्लीतल्या ज्या सगळ्या मैत्रिणी आहोत, आम्ही सगळे कन्या शाळेतच होतो. जवळजवळ 5वी पासून 10वी पर्यंत आम्ही एकाच शाळेत होतो. 10वीला 97-98 साली आम्ही तिथून बाहेर पडलो कन्या शाळेतून. त्याच्यानंतर प्रत्येकाचं फील्ड वेगळं होत गेलं. ती कराडमधून पण बाहेर पडली, त्यामुळे त्यांचा आणि आमचा संबंध थोडा कमी झाला. पण हल्ली फेसबुकमुळे वगैरे आम्ही थोडे अटॅच होतो. पण त्याच्यानंतर हे जे काही घडलंय ते आता हल्ली जरा दर दिवाळीला किंवा याला मे महिन्यात यायला लागली होती मुलांना घेऊन. तिची मुलं पण छान छोटी आहेत. सोहम आणि रिया दोघं नाव आहे त्यांचं. एक आता 10वी पास आउट झालं, एक 8वी-9वी ला आहे मुलगी. आणि त्यामुळे हे सगळं कळल्यावर ऍक्च्युली खूप मोठं हे झालेलं आहे. तुम्ही खरं तर बालपणीची मैत्रीण आहात. काय प्रसंग हा कुटुंबावर ओढवला, तुमच्या मैत्रिणीच्या ओढवला? खरं तर त्यांना भावना खरं तर आवडता येत नाही. आपल्यासोबत ढवळीकर कुटुंबियांचे अगदी जवळचे स्नेही शेजारी आहेत, ते सुद्धा आहेत. काय काकांनी कशा पद्धतीने आपल्या मुलीला वाढवलं आणि कसं तुम्ही पाहता या गोष्टी? भयंकर. अगदी मी लहानपणापासून त्यांना बघतोय, शेजारीच आहे त्यांच्या वडिलांचे माझे सुद्धा संबंध चांगले आहेत तसे. इतक्या म्हणजे कष्टातनी त्यांना दोन्ही मुलांना वाढवलं, तिन्ही मुलांना, की आता बोलणं सुद्धा फार अवघड झाले. खरं तर प्रकाश ढवळीकर काका कुठे जॉब करत होते? त्यांनी एवढं चांगल्या पद्धतीने मुलीला शिकवलं. अगदी ते सांगली बँकेत पहिले कामाला होते. सांगली बँकेतनं मग रिटायर होऊन इकडे आले. इकडे आल्यानंतर मग अगदी तुमच्या शेजाऱ्यांच्या वरती, ढवळीकर कुटुंबावरती कसा हा प्रसंग दुःखाचा ओढवलाय? अगदी दुर्दैवी घडलेलं आहे हे. असं खरं घडायला नको होतं हे, पण फार वाईट झाले. खरं तर कराड शहरावरती असेल किंवा सातारा जिल्ह्यावरती हे एक शोक म्हणावीच लागेल. मात्र अवघ्या 10वीच्या वर्गात असणारा सोहम आणि 6वीला शिकणारी रिया ही आपल्या आई वडिलांपासून पोरकी झालेली आहे. प्रकाश ढवळीकर, ज्योती ढवळीकर यांची मुलगी कल्याणी ढवळीकर, हिचं माहेर हे कराड आहे, तर तिचं सासर हे ब्रह्मभट कुटुंबीय अहमदाबादमधील आहेत. हा दुःखाचा डोंगर कराडकरांच्या वरती, ढवळीकर कुटुंबियांच्या वरती कोसळलेला पाहायला मिळतो. न्यूज 18 लोकमतसाठी विशाल पाटील, सातारा.